जय श्रीराम मित्रांनो, एफडी वर्सेस म्युच्युअल फंड आज आपण याचं कंपॅरिझन करणार आहोत. कोण जास्ती इफेक्टिव्ह आहे आणि टॅक्स इफिशियंट आहे जर समजायचं असेल तर हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा. कन्सिडर करतोय एफडी मध्ये क्लायंटनी 1/6/2020 ला 30 लाख रुपीज टाकले आणि तेच म्युच्युअल फंड मध्ये पण 30 लाख रुपीज टाकले. दोघांमध्ये म्हणजे मंथली विड्रॉल 20,000 पर मंथ. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं इन टिल डेट ऑलमोस्ट 5.5 वर्ष झाले आहेत. टोटल विड्रॉल 13,60,000 झालेला आहे दोघांमध्ये. पण 5.5 वर्षानंतर बँक तुम्हाला काय म्हणते, सर तुमची मुद्दल अमाऊंटची वाढ आहे 0. तेच म्युच्युअल फंड मध्ये कॅपिटल एप्रिसिएशन जे झालेलं आहे त्याची आज करंट व्हॅल्युएशन आहे विड्रॉलला सोडून ऑलमोस्ट 58 लाख प्लस. आणि टॅक्स जर इथे ऑब्झर्व केला इन लास्ट 5.5 इयर्स मध्ये जवळपास तुम्हाला एफडी मध्ये जर तुम्ही 30% ब्रॅकेट मध्ये जर येत असाल ऑलमोस्ट 3.6 लाख रुपीजचा टॅक्स बसलेला आहे. तेच विजावी जर मी म्युच्युअल फंडला कंपॅरिझन केलं तर फक्त तुम्हाला 8,000 रुपयाचा टॅक्स आहे. कारण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा असतो 20% जो फक्त फर्स्ट इयर लागला. सेकंड, थर्ड, फोर्थ फायनान्शियल इयर मध्ये 1,25,000चा एक्झेम्पशन असल्यामुळे मला 0 लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आहे. आता तुम्हाला समजलाय तुमची गुंतवणूक कुठे इफिशियंट आहे. असं प्रॉपर प्लॅनिंग जर तुम्हाला पाहिजे असेल तर जस्ट कमेंट करा SWP आणि आम्ही तुम्हाला कस्टमाइज प्लॅन बनवून देऊ. धन्यवाद.